पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोटा गावात अल्पवयीन मुलीची काल हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 24 तासाच्या आत एकास अटक केली। दरम्यान या प्रकरणी SIT गठीत करण्यात आली आहे। सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी काल जोरदार आंदोलन केले होते। तर आज शहरात या प्रकरणी आरोपींना फाशी द्या या मागणीसाठी RPI आठवले गट आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करीत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले। 15 तारखेला रोठा शिवारामध्ये जे निर्दयी गोष्ट घडल्या गेली आहे, एका कुटुंबातल्या एका 12 वर्षाच्या मुलीवर एका 30 वर्षाच्या नरधामाने तिचा निर्घृतपणे तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे। त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही रिपाईचे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष तथा विदर्भाचे अध्यक्ष सन्माननीय विजूभाऊ आगलावे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यापर्यंत आमची जी मागणी आहे की सदर नरधामाला चौकामध्ये येऊन त्याला नग्न अवस्थेमध्ये त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे। आणि ते जे पीडित कुटुंब आहे त्याचं कसं पुनर्वसन करता येईल त्या संदर्भाने आम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकजी भोयर यांच्यासोबतही आम्ही आमचं शिष्टमंडळ आमचे विजूभाऊ आगलावे यांच्या समावेश आम्ही आपलं माननीय पंकजी भोयर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून आम्ही त्या पीडित कुटुंबियाला जन्मभरासाठी तिच्यावर ज्या कुटुंबावर अन्याय झाला, अत्याचार झाला आहे त्याचं आम्ही निराकरण करण्याकरता आम्ही पालकमंत्र्याकडे आम्ही त्यांना निवेदन देऊ आणि आम्ही त्यांच्यापासून करून घेऊ। कारण का जिल्ह्याचे पालकमंत्री असून ते गृह खात्याचे राज्यमंत्री असल्याच्यामुळं आणि आमचा मित्रपक्ष असल्याच्यामुळं आम्ही त्याच्यापासून ही गोष्ट करून घेतल्याशिवाय राहू नये एवढी मी म्हणजे ग्वाही देतो। आणि सदर मुलीला तथागत बुद्धचरणी आणि ईश्वरचरणी तिला कुठेतरी चांगल्या ठिकाणी तिचं पुनर्वसन हो अशी मी मनोमन प्रार्थना करतो। आणि तिला माझ्या वर्धा जिल्हा रिपाईतर्फे तिला मी श्रद्धांजली अर्पण करतो।